नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. दारव्हा कारंजा रोड टोल नाक्याविरोधात पुन्हा आंदोलन, पोलिसांच्या हस्तक्षेपात घोषणाबाजी. दारव्हा कारंजा मार्गावरील टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी दिनांक 23 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा स्थानिक नागरिक, काँग्रेस कार्यकर्ते तसंच मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टोल नाका बंद करा अशा घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याची अत्यंत खराब व खड्डेमय अवस्था असताना टोल वसुली सुरू ठेवणे अन्यायकारक असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांवर यामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याने टोल नाका तात्काळ बंद करावा अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. या आंदोलनात राहुल माणिकराव ठाकरे, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ, प्रकाश नवरंगे, अध्यक्ष दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी, संजय शेळके, संतोष ठाकरे, अजय ठाकरे, बंडू सरतापे, कैलास कटके, खूबराम चव्हाण, निरंजन पाटील, अतुल राऊत, मनमोहन सिंग चव्हाण, मनोज कावळे, गुलाबराव राठोड, अमोल दुधे, ऋषिकेश फेंडर, ज्ञानेश्वर खोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा उपप्रमुख अजय गाडगे आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन टोल नाका बंद केला नाही तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. गौरव प्रकाशन न्यूजकरिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हरिचंद चव्हाण. कदम साहेब होते, त्यांनी तुम्हाला सांगितलं की 7 दिवसाच्या आत तुम्ही सादर करा की हा टोल नाका बंद झाला पाहिजे. ठीक आहे, तर टोल नाका बंद करायचा आम्ही आमच्याकडून वरिष्ठ कार्यालयामध्ये 21 तारखेला पूर्ण डिटेलमध्ये टाकलेला आहे की हा टोल प्लाझा कोणत्या ठिकाणी आहे. 12 तारखेचा रेफरन्स टाकलाय, 11 तारखेला मीटिंग झाली हे टाकलाय एसडीओ साहेबांकडे. त्याच्यानंतर यवतमाळला जी मीटिंग झालेली आहे कलेक्टर साहेबांची 13 तारखेला 13 मार्च 2026 ला अंडर चेअरमॅनशिप ऑफ कलेक्टर यवतमाळ, एसडीओ वाशिम सगळे त्याला हजर होते. हा पण रेफरन्स टाकलाय. 12 तारखेचा तुमच्या आंदोलनाचा पण विषय टाकलेला आहे. त्याच्या अनुषंगाने लोकांना तिथे खूप त्रास होत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता हा टोल नाका एक तर पूर्णपणे रद्द करण्यात यावा किंवा मग इतर स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये पूर्णतः सूट देण्यात यावी असा प्रस्ताव साहेबांच्या नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देतो तुम्हाला, तुमच्यासाठी आणलेला आहे. तुम्हाला पण आम्ही कळवलं आहे. दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी एक लक्षात निर्णय येईपर्यंत बंद राहील का? निर्णय येईपर्यंत बंद करावा. बघा, एक लक्षात आता या क्षणापासून बंद करण्याच्या संदर्भात मीटिंग झाली होती 13 तारखेला कलेक्टर साहेब. ठीक आहे, त्यांच्यावर दबाव आल्यानंतर काय झालं ते नंतर झालं. पण तेव्हा सगळे अधिकारी तुमचे नॅशनल हायवे तुम्ही नव्हता त्या दिवशी त्याच्यावर समजून गेले होते की हा टोल नाकाचीच पोझिशन चुकलेली आहे. जे दुसऱ्या दिवशी पेपरला जे काही लिहून आलं होतं पोझिशन चुकलेली आहे हे आमचे शब्द नाही, हे तुमचे अधिकाऱ्यांचे शब्द आहे. तेच पत्रकारांना विचारून त्यामध्ये छापलेले होते. मग जेव्हा पोझिशनच चुकलेली आहे त्याच्यामुळे टोल नाका इथं चालू ठेवणं, आजही जर तुम्ही 1 रुपया घेत असाल ते अनधिकृत आहे ना. तुमचं एक टोपलंही एक लक्षात घ्या की तुमचा दिग्रा, दारवा आणि भांडेगाव असा हे 48 किलोमीटरचा टोल आहे. तुमचं सर्वच्या सर्व काम दिग्रस रोड, दारवा रोडवर झालेला आहे. जवळपास 30 ते 35 किलोमीटरचा तो रोड आहे. हा 10 किलोमीटरचा रोड असेल तुमचा. 10 किलोमीटर एक टोपलंही तुमचं सिमेंट नाही आहे. मग तिथं टोल लावला तर तुम्ही इथं टोल लावून राहिले. तुमचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे अतिशय. पोलीसचा बंदोबस्त याच्यासाठी आहे की आता जो टोल नाका चालू आहे तो पालकमंत्र्यांच्या कृपेने चालू आहे. तुम्ही नाऱ्यामध्ये तेही ऐकलं असेल. 13 तारखेला जेव्हा कलेक्टर साहेबांसोबत मिटिंग झाली तेव्हा हा टोल नाका अनधिकृत आहे. टोल नाका बंद करणे हा वेगळा विषय आहे, पण अनधिकृत आहे. इथे टोल नाका उभाच असायला नव्हता पाहिजे, कारण या पूर्ण रोडवर एक टोपलंही सिमेंट नाही आहे. तरी हा टोल नाका उभा आहे. ते बंद करण्याच्या संदर्भात आदेश झाले होते कलेक्टर साहेबांनी, ते रद्द केले पालकमंत्री साहेबांनी. डायरेक्ट आमचा आरोप आहे. आणि आज जो टोल इथे उभे आहे तो पालकमंत्री साहेबांच्याच कृपेनं उभा आहे. तो बंद व्हावा म्हणून आम्ही आज इथे आंदोलन परत केलेलं आहे. काय होते, वरात गेली आणि नंतर घोडे नाचवण्यात अर्थ काय आहे? आंदोलन आम्ही उभं केलं जनतेसाठी, लक्षात आणून दिलं सर्वांना की हा टोल नाका इथं नसावा. म्हणून तुम्ही आपण पाहिलं असेल की पेपरमध्ये सर्व आलं की पोझिशन चुकलेली आहे, म्हणजे ही जागा चुकलेली होती. त्याच्यामुळे हा टोल नाका पूर्णपणे अनधिकृत आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.